छत्रपती संभाजीनगर शहरात मोंडा नाका परिसरात असलेल्या मेट्रो वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्या कामगारांनीच मध्यरात्री मालकाच्या ऑफिसमध्ये चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जवाहर नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 28 जानेवारी रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास मोंडा नाका येथील मेट्रो वाईन शॉपच्या वर असलेल्या ऑफिसमधून तोशिबा कंपनीचा सुमारे 29,990 रुपये किमतीचा LED टीव्ही आणि 4,500 रुपये रोख रक्कम चोरीस गेली होती। या प्रकरणी जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेणं सुरू केला होता। त्यानंतर बीट मार्शल पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुकुंदवाडी परिसरात अजय गौतम मोटे या आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून LED टीव्ही, मोपेड, स्कूटी आणि चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 1,64,990 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच आरोपीने श्रीगोंदा येथून मोटारसायकल चोरी केल्याचंही तपासात समोर आलंय। पोलीस स्टेशन जवाहरनगर हद्दीत मेट्रो वाईन शॉप येथे त्यांच्या ऑफिसमध्ये अज्ञात इसमांनी त्यांचं एक LCD व रोख रक्कम त्यांच्या ऑफिसमधून चोरी केल्याची तक्रार मालक नील डिसोजा यांनी पोलीस स्टेशन दिल्यावर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाचे CCTV पाहिले असता पोलीस सहाय्यक फौजदार रमेश जाधव व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना CCTV वरून माहिती एक संशयित इसमाची मिळाली, म्हणून ते इसमाचा शोध घेण्यासाठी ते मुकुंदवाडी हद्दीत गेले असता त्या इसमाला अगोदरच थोडीस माहिती संशय आल्याने तो त्या ठिकाणी पळून जावं लागला, म्हणून त्यास थोड्या अंतरावर लगेच पाठलाग करून ताब्यात घेतला। त्याला त्याचे नाव विचारलं असता त्याने त्याचे नाव अजय गौतम मोटे, वय 22 वर्षे, राहणार गायकवाड वस्ती, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे असल्याचे सांगितले। त्यास घटनास्थळाच्या CCTV फुटेजचे चोरीचे दाखवले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याला चोरी गेलेला मुद्देमाल कुठे ठेवला अशी माहिती दिली असता त्यांनी सदरचा मुद्देमाल हा तो जे राहत असलेला मुकुंदवाडी येथील घरी ठेवले असल्याचे सांगितले। त्याच्याकडून एकूण 2 एक मोटर स्कूटी व एक स्प्लेंडर गाडी हस्तगत करण्यात आलेली आहे। तसेच गुन्ह्यात जी चोरीला गेलेली LCD टीव्ही आहे तो सुद्धा गुन्ह्याच्या तपासकामी हस्तगत केला असून अशी एकूण 1,64,490 रुपयाचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त केला आहे। सदर आरोपीचे इतर 2 साथीदार असून त्यांचे नाव अजून निष्पन्न झालेले नाही, टोपण नाव सांगत आहे ते। सदर गुन्ह्यातील मिळून आलेली जी गाडी आहे स्प्लेंडर मोटरसायकल याच्याविषयी माहिती घेतली असता सदरची गाडी श्रीगोंदा पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथून चोरी गेल्याचे
माहिती समजली असून त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस अटक करून माननीय न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मनोज पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश जाधव, पोलीस हवालदार उईके व पोलीस अंमलदार गोरे यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेले आहे.